तुम्हाला पण आवडतात का खाडीतली कालवे, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी। कढई घेतली, कढईमध्ये घेतला तेल चांगलं तापवलं, त्यामध्ये घेतलं हिंग, सोबतच घेतला बारीक चिरलेला कांदा। हिंग आणि कांदा चांगले अलटीपलटी करून घेतले। त्यामध्ये घेतलं नंतर बारीक ठेचलेलं लसूण सुद्धा कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं, त्यांना सुद्धा अलटीपलटी करून घेतला, कारण लसूण आणि कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा आणि लसूण चांगला लालसर झालेला होता, त्यामध्ये घेतली धणेपूड, हळद घेतली आणि आपला आगरी कोळी घरगुती लाल मसाला घेतला, सोबतच आगरी कोळी घरगुती गरम मसाला घेतला, त्यांना सुद्धा चांगलं अलटीपलटी करून घेतलं। इथे मसाले पूर्णपणे एकजीव झालेले होते, त्यामध्ये घेतले स्वच्छ आणि साफ केलेले खाडीतली कालवे सुद्धा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले, त्यांना सुद्धा अलटीपलटी करून चांगलं एकजीव करून घेतलं। नंतर घेतलं चवीपुरतं मीठ आणि सोबतच घेतलं वाटीभर पाणी, कारण पाण्यात आपल्याला ग्रेव्हीसाठी तर पाणी लागणारच। आणि इथे छानपैकी अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली होती, म्हणून त्यांना परत एकदा अलटीपलटी करून घेतलं आणि वरून घेतली भरपूर सारी कोथिंबीर। आणि इथे आपला चविष्ट असा कालो मसाला तयार आहे। आता तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करा।